राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, कुंडली कोरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वैन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्, एकं नित्यमिमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतम्, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि,
सद्गुरुं तं नमामि वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु कृष्णं वन्दे जगद्गुरु कृष्णं वन्दे जगद्गुरु ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ति नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ति पुंडलिक वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की मावली गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की बोलो रे भाई सब संतान की जय सांबे नमो पार्वती पति शिव हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय। एकासाठी बोधिजे तरी एक निष्ठेची बोलजे हे अनेक काय सांगिजे तुम्हा प्रती एका साराते बोधिजे तरी एक निष्ठेची बोलिजे हे आणखी काय सांगिजे तुम्हा प्रती माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान यावत जीवाच्या कल्याणासाठी तुमच्या आमच्या उद्धारासाठी भगवान ज्ञानोबा यांनी ज्ञानेश्वरीचं अवलोकन केलं आणि माऊली ज्ञानोबा खूप वर्णन करतात. 4थ्या अध्यायाच्या शेवटी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला ज्ञानाची माहिती सांगितली आणि ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे ज्या वेळेला हृदयामध्ये ते प्रस्थापित होत रुबल्या जात आणि त्या ज्ञानाला शांतीचा अंकुर होतो. ज्या वेळेला ज्ञान रुजलं किंवा ज्ञान मुरलं त्याच मुरलेल्या ज्ञानाची शांती असते. ते ज्ञान शांत होतं, त्याचं नाव शांती आहे. माऊली ज्ञानोबा आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात ऐके एका सारात बोली जेते तरी एक निष्ठेची बोली ते काहीतरी एक बोला.
तुम्ही जे बोलता मला काही बट नाही, माऊली म्हणतो. आणि अर्जुन म्हणतो देवा तुझं मला काही कळत नाही का, मी काही म्हणलेलं तू होच म्हणत असतो. माझं कुठं चुकतं हे मला कळलं पाहिजे ना. तसंच ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात की बाबा मी बोलत बोलत गेलो, कारण का मला ज्ञानाचा फार, त्या ज्ञानामध्ये मला आनंद झाला आणि ज्ञान सांगत सांगता सांगता अध्याय संपून गेला आणि तुम्ही सांगण्यापर्यंत माझी वाट नाही. भगवान निवृत्ती दादा म्हणतात अरे दादा आता ज्ञान सांगण्यामध्ये काही सांगणार आहे का हेच सांगणार आहे. असं भगवान श्रीकृष्ण भगवान ज्ञानोबरायाला असं निवृत्ती दादांना म्हणत असताना ज्ञानोबराया विधेय स्थितीतून बाहेर आले आणि मग सांगायला सुरुवात केली, बरोबर आहे माझं चुकलं. कारण का त्या ज्ञान अवस्थेत गेल्यामुळं मीच माझ्या देहावर नव्हतो आणि मला इतका आनंद झाला, ज्ञान सांगण्यामध्ये अध्याय संपून गेला पण मला काही ते कळलं नाही. आणि ते बी तुमचंही बरोबर आहे, म्हणजे आता लय बी ज्ञान सांगणं उपयोगी नाही. आता काय सांगायला पाहिजे, अरे ज्ञानाबद्दल सांगितलास, कर्माबद्दल सांगितलास, मोक्षाबद्दल सांगितलास, पण आता जी शांती आहे ती साधकाच्या अंतःकरणामध्ये कशी पाहिजे आणि शांती म्हणजे नेमकं काय पाहिजे आणि शांती कशाला म्हणावं आणि ती शांती कशी असते. शांती म्हणजे नेमकं काय पाहिजे माणसाला आणि शांती झाल्याच्या नंतर माणूस काय होतो हा परमार्थाचा मुख्य पाया आहे. ज्ञानोबराय सांगत असताना म्हणतात बाबा एकच आहे, एका सारखा आहे, एकच आहे बरं का, मुळात ज्ञान एकच आहे आणि अज्ञान सुद्धा. ज्ञानाचं अज्ञान आहे का अज्ञानाचं ज्ञान आहे का ज्ञानाची शांती आहे का अज्ञानाची शांती, नेमकं काय बोलणार आहे. शांती जी आहे ही शांती ज्ञानामुळे प्रगट झाली, अज्ञानामुळे प्रगट झाली. नेमकं शांतीचा प्रकार काय आहे, शांती कशामुळे म्हणा. साधकाला शांती होण्यासाठी आणि शांती फक्त सुख नाही, शांती आता ज्ञानाने म्हणावं तर मुळात काय नाही, ज्ञान नाही. अज्ञानाने म्हणावं तर अज्ञान नावाची काही वस्तू नाही. मग आता तुमची शांती काय, खूप मोठा विषय आहे आणि हेच कळणं गरजेचं आहे. ज्ञानेश्वरी सांगणं ऐकणं बात वेगळी, पण जे काही विषय असतात ते विषय बाजूला असतात पण चालतं वेगळं. तर ज्ञानोबराय म्हणतात तसं नाही बाबा, एका देवा अर्जुन म्हणतो हे देवा ऐका, कोणाला सांगू लागला, भगवान श्रीकृष्णाला अर्जुन म्हणतो देवा अरे तत्वाचा बोध करायचा असेल तर एकच मार्ग निश्चितपणाने सांगा, तुम्ही अनेक मार्ग विचारता, आता एकच मार्ग कसा आहे. मी काय सांगितलं, ज्ञानाने शांती का शांतीने ज्ञान का अज्ञानामुळे ज्ञान का ज्ञानामुळे ज्ञान, प्रश्न 4 आहे.
आता कसे, भगवान श्रीकृष्णाला अर्जुन म्हणतो, देवा तुम्ही जे सांगता बरोबर आहे, पण तुम्ही सांगत असताना एकच तत्वज्ञान सांगा, अनेक सांगू नका. एक जरी तत्वज्ञान असेल ना, अनेक जरी असले तरी किती आहे ते, एकाचे अनेक एकच करतो, अनेक होतात. एकाचे अनेक एक हरी. एक जरी अनेक जरी असले ना तर अनेकामध्ये तो एकच आहे. ज्ञान जरी असलं तर ज्ञान देव आहे. तर का नाम जरी असलं तरी नाम काय आहे, देव आहे. नामात देव आहे, ज्ञानात देव आहे, जगात देव आहे आणि विश्वात देव आहे. पण हे सगळे जे आहेत ते एक आहेत का अनेक आहेत? ज्ञानाने जरी प्रगट झाला असला तरी परमात्मा स्वरूपच नटलेला आहे. भक्तीने जरी नटला असेल ना तर भक्तीमध्ये बी कोण नटलेला आहे, देव नटलेला. देव नटला नाना परे, भरो न उरला चराचरी. चरा अचरामध्ये तोच नटलेला आहे, जगतामध्ये तोच नटलेला आहे, विश्वामध्ये तोच नटलेला आहे. मग ज्ञान जरी झालं तर ज्ञानाच्या रूपामध्ये तोच आहे. मोक्ष जरी झालं मोक्षामध्ये कोण आहे, तोच आहे. आणि वैराग्य जरी झाला असेल तर वैराग्य कुणामुळे, एकंदरीत ह्या सगळ्या कारणामध्ये एक परमात्मा नटलेला आहे. एक परमात्मा नटलेला आहे. तर माऊली ज्ञानोबराय सांगतात की बाबा एका तत्वाचा बोध करायचा असेल तर एकच मार्ग निश्चितपणाने सांगावा. तत्वज्ञान हे तुम्हाला दुसऱ्यांनी सांगितले पाहिजे का? तुम्ही काय सांगू लागले? आता काय सांगायचंय तुम्हाला? शांती सांगायची. तुम्ही तेच काय लावून बसले? श्री गुरु निवृत्तीदादा म्हणतात, निवृत्तीदादा ज्ञानोबायाला म्हणतात, बाबा तुम्ही एकच सांगा. तर काय सांगा? आता त्या ज्ञानाची ज्ञानोत्तर भक्ती काय आहे तर शांती. आता तुम्ही त्या ज्ञानाचं दुसऱ्या भाषेत रूपांतर करा. ते ज्ञान मुरल्याच्या नंतर काय होतं? शांत होतं. तिचं नाव शांती. शांती काळमध्ये शांत झालं नाही. मग ज्या वेळेला वृत्ती अंतर्मुख होते आणि त्याच ब्रह्मस्वरूपावर स्थिर होते आणि स्थिर होऊन केलेलं भजन, जसं समुद्र स्थिर झाला म्हणजे सूर्यही दिसतो आणि चंद्रही दिसतो. आणि शांत झाल्याच्या नंतर अनेक दिसत नाही तर काय दिसतो? एक दिसतो. तसं तुमच्या अंतःकरणाच्या वृत्त्या स्थिर झाल्या की ब्रह्म हे सोपं होतं, म्हणजे ठळक दिसतं. जसं समुद्र स्थिर झाला, पाणी स्थिर झालं की चंद्र कसा दिसतो? शीतळ दिसतो. आणि पाण्यात लहरा तयार झाल्याच्या नंतर जेवढ्या लहरा तेवढा चंद्र, लाटा गणित तयार होतो. तसं वृत्ती स्थिर झाली, अंतःकरण वृत्ती स्थिर झाली, अंतःकरण वृत्ती लीन झाली. कशी लीन झाली? तर महाराज म्हणतात, लीन झाली वृत्ते ब्रह्माते मिळाले, जळा ताटले लवण जैसे. जसं मीठ पाण्यात गेल्याच्या नंतर काय होतं? पाणी रूप होतं. तसं तुमचं जे स्वरूप आहे ना, तुमची वृत्ती अंतर्मुख ज्ञानाच्या द्वारे झाली तर तिचा निश्चय होतो.
कसा निश्चय होतो? कोणाचा निश्चय होतो? वृत्तीचा निश्चय होतो का बुद्धीचा निश्चय होतो? वृत्तीचा निश्चय होत नाही तर बुद्धीचा निश्चय होतो. आणि बुद्धीचा निश्चय झाला की आत्मज्ञान प्राप्त होतं. आत्मज्ञान झाल्यानंतर तेच ज्ञान शांत होतं आणि त्या भगवंताच्या स्वरूपामध्ये मग्न होतो. मग आता काय होतं? आता बहिर्मुख पाहत नाही तर त्याच सुखाच्या शेजारी पहुडलो. त्याच सुखाच्या शेजारी पहुडलो. कारण का? तो बोध आहे. आणि अशाच प्रकारची जी स्थिती आहे ते अंतःकरणामध्ये स्थिर झाली. अंतःकरणात स्थिर झाली का माणूस काय होतो? शांत होतो. मग आता शांती कशी आहे आपल्याला शांतीत सुख आहे का शांतीत समाधान आहे? समाधान वेगळं, सुख वेगळं आणि शांती वेगळी. आता आपण ह्या तिन्ही सुखाला कारण आहेत याची त्रिपुटी काढू. मग आता सुख कसं आहे, शांती कशी आहे आणि समाधान कसं? समाधान म्हणजे सुख आहे, शांती म्हणजे सुख आहे का सुख म्हणजे सर्व समाधान आहे? आता याच्यात नेमकं काय काढणार? मार्ग किती आहेत? प्रश्न 3 आहेत, उत्तर किती आहेत? एकच. प्रश्न जरी 3 असले तर उत्तर मात्र एक. कारण का? शांतीत कोण आहे? तोच आहे. तर सुख कोणात आहे? ऐसा सुखरूप तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका. असा कोण सुखरूप आहे? हा, असं सुख कोणाचं आहे? तर त्याच्याशिवाय सुख नाही. आणि त्याच सुखाला कारण कोण आहे? तर ज्ञान आहे. बरं का? आणि ते सुख फक्त ज्ञानाशिवाय कळत नाही आणि ज्ञानाशिवाय अवगत होत नाही. आणि जरी कळाला असलो तरी ते बोलत नाही. बरं का? स्थिर होत नाही. ज्ञानाने काय होतो? ज्ञानाने अहंकार होतो, ज्ञानाने गर्व येतो, ज्ञानाने अनेक मार्ग होतात. पण तेच ज्ञान हृदय प्रतिष्ठे, मग शांतीचा अंकुर फुटे. काय म्हणले? वास पाहिजे ते प्रगटे महानिधी. कुठं? ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे, ज्याच्या हृदयामध्ये प्रतिष्ठित झालं, प्रतापित झालं, तर तिथं काय होतो? शांतीचा अंकुर फुटतो. आणि शांती एक बार कळली, एक बार माणसाने शांती धारण केली, मग तिथे काय नाही? मान नाही, अपमान नाही, सुख नाही, दुःख नाही, काही उरत नाही. काय त्या उरले वेगळे अनेक, वैकुंठ नायक जया कंठी. तिथं काही उरत नाही. काय उरत नाही? तर तिथं कशाचाही लेश नाही. त्याचं नाव काय आहे? शांती आहे. ज्या वेळेला शांती धारण करतो साधक, ज्याच्या हृदयामध्ये शांती प्रकाशित होते, तर तो कसा राहतो? गुणदोष याती. ज्या साधकाच्या हृदयामध्ये शांती धारण केली, शांतीचा काय फुटतो? अंकुर फुटतो, म्हणजे कोप. बरं का?
आणि ते कोम फुटल्याच्या नंतर ती शांती हृदयात प्रगट झाली, तर त्या साधकाची दशा काय असते? अनेकाचे मन गुणदोष मनान आणि कोणाचे गुणदोष पाहत नाही, कोणावर टीका करत नाही, कोणावर आक्षेप घेत नाही, कोणाकडेही पाहत नाही, आणि ज्याच्याकडे पाहतो तर तो परमात्मा म्हणून पाहतो. तिचं नाव शांती. एकनाथ महाराज गाढवाला काशीचं पाणी पाजलं. काशीहून रामेश्वरला नेता नेता भगवानच श्रीकृष्ण गाढव झाले, नारदू झाले. त्याला कळलं, अरे गाढव जरी झाला तर देवच आहे. कारण का, ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठित, ते ज्ञान त्यांच्या हृदयात प्रकाशित झालं. त्याचं नाव शांती आहे, आणि म्हणून त्यांना नाव शांतीचे सागर म्हणतात. शांती ब्रह्म म्हणतात. आणि अशा नाथबाबांची जशी वृत्ती झाली, अत्यंताचं लेकरू गंगेच्या काठावर उन्हाळ्या दिवसामध्ये त्याच्या पाय पोळत असताना त्याला देवपूजेचं पाणी ठेवून देऊन आपल्या खांद्यावर घेतलं, आपल्या वाड्यात आणलं. कोणाचं पोर होतं? आताचे महाराज करतील? नावाचे महाराज आहेत हो. महाराजालाच कळलं नाही अजून देव, इतर समाजाला काय कळणार आहे? होय हो, महाराजाला देव कळला नाही. जे ज्ञान सांगतात की नाही त्यांनाच कळलं नाही. शरीर गवळ्याचं ह्याला तर काहीच कळत नाही. एकनाथ महाराज खांद्यावर घेऊन आले, हातपाय देऊन आपल्या हरी पंडितांचे कपडे घातले, आणि पंडिताच्या हरीच्या गळ्यातलं जेवढं सोनं होतं त्याच्या गळ्यात म्हणून. कोणाचं होतं पोरग? हरिजनाचं. लोक सगळे नाव ठेवून जाईल. त्याला हे बी नव्हतं ते बी नव्हतं, त्याचं नाव शांती आहे. ज्या साधकाच्या अंतःकरणामध्ये असं ज्ञान रुजलं, असं ज्ञान मुरलं, तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. हजारो वाऱ्या केला काय ना, हजार ग्रंथ वाचले काय, किती पारायण केले तर काही पदरात पडणार नाही बाबा. याच्यासाठी ब्रह्म सर्वत्र सदा सहमौती सहम स्वरूपात पाहतो. त्याचं नाव शांती आहे, आणि ते ज्ञान शांतीच्या रूपाने प्रगट होतो. आणि साधक ज्या ज्या वेळेला पाहतो ना, सर्वत्र ब्रह्ममय वृत्ती होती. आणि तुकाराम महाराजांच्या ध्यानात आलं, ज्या वेळेला अंतःकरणामध्ये शांती प्रस्थापित झाली, त्यावेळेला तुकाराम महाराज म्हणतात, त्या जगाकडे पाहिले आणि जगाचं अवलोकन केल्याच्या नंतर महाराज म्हणतात, विष्णुमय जग, वैष्णवाचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगल. कधी? ज्या वेळेला हृदयात शांती प्रगट होते आणि शांत अंतःकरण होते, सगळ्या वृत्त्या स्थिर होतात, सगळे इंद्रिय निखळ होतात, आणि सगळ्याला त्या प्रभूचं स्मरण आवडतो, आणि सगळे इंद्रिय त्याच्यामध्ये मग्न होतात. इंद्रिय राहत नाही बर का. इंद्रिय काय राहत नाही? इंद्रिय राहत नाही. मन काय राहत नाही? मन राहत नाही. तिचं नाव शांती आहे बर का. शांती म्हणजे का नुसतं न बोलणारी शांती आहे असं नाही. सर्वांवरचा सर्व एकत्र येणं, एका रूपात नांदणं,
आणि सर्वत्र एकच पाहणं, त्याचं नाव शांती. आणि ह्या शांतीचा आता काय प्रकार आहे, शांती कशा प्रकारची आहे, ज्ञानोबराया खूप गोड वर्णन करतात. ज्ञानोबराया म्हणू लागले की बाबा खरे तुमचं एका साराते बोधीजे एकच सांगा. एक सांगा याचा अर्थ सगळ्यातच एक पहा. कशात? जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळ. एक मार्ग आहे, एक ब्रह्म आहे आणि एकच तत्व आहे. म्हणून ज्ञानोबा एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, हरीचे करुणा एक तुझी. एक तत्व आहे, एक नाम आहे, एक ब्रह्म आहे आणि एक सर्व काय एकच आहे. त्या एकाला म्हणजे त्या ज्ञानाला अंकुर शांतीचा फुटतो आणि ज्या वेळेला अंकुर शांतीचा फुटतो त्या अंकुराच्या मार्फत म्हणजे हृदयातले सर्व विषय संपून जातात आणि विषयालाच विसरतात. आपणच आपल्याला विसरतो. आपण काय खातो, कुठं असतो, आस्वाद कोठे, ते आपण आपल्याला विसर नाही. ज्यावेळेला आपण आपल्याला विसरतो, ज्या वेळेला आपण आपल्यामध्ये मिसळतो, आपण आपल्याशी संवाद करतो, आपलं सुख आपण भोगतो, त्याचं नाव शांती आहे. शांती म्हणजे काही नाही आणि तेच ज्ञान स्थिर होणं, याचं नाव शांती. ज्ञान चंचल असतं. ज्ञानाने अनेक काय करता येतो, पण ज्या वेळेला शांती धारण करतो ना, त्याचं ज्ञानाचं काहीही चालत नाही. ज्ञान स्थिर होतो. ज्ञान स्थिर होणं याचा अर्थ ब्रह्मस्वरूपात ऐक्य. आणि ते ज्ञान कुठं हृदयामध्ये स्थापित झालं पाहिजे आणि मग शांती धारण करतो. शांती ह्या विश्वाला पाहत असताना शांत वृत्तीने एका आकार भरलेला परमात्मा दिसतो, त्याचंच नाव शांती. आणि शांती धारण केलेला माणूस जास्त बोलत, कामाच्या पलीकडे बोलत नाही. बोलला तर परमात्मा विषयीच बोलल, परमार्थाविषयीच बोलल, नाहीतरी गप्प राहील. हरी बोला नाही तरी अबोला. व्यर्थ गलबला करू नका. व्यर्थ गलबला करण्यासारखा विषय नाही. तरी भगवान परमात्मा खूप छान सांगतात. आणि अर्जुन म्हणतो, देवा तुमचं जे काही गमतीचं बोलणं आहे ना, मला काही माझ्या डोक्यात बसत नाही. त्याच्यासाठी मी काय करावं लागेल. आणि ज्ञानोबराया सुद्धा तेच म्हणतात, मी बोलत बोलत गेलो. पण भगवान श्रीकृष्ण अर्जुन देवाला बोलू लागला आणि काय म्हणतो बघा, तरी याची लागी तुमते म्या रावळाशी विनिले होते. जे हा प्रमार्थ ध्वजिते सांगे देवा माझी. काय म्हणतो, तरी न बोलावा, तरी याची लागी तुमते म्या रावळाशी विनिले होते. जे हा प्रमार्थ ध्वनिते न बोलावा. महाराज सांगू लागले, तरी न
याची लागी तुमथे. याच्यासाठीच मी तुम्हाला विचारलो. काय तुम्ही जे मला सांगताय ना, पण याच्यासाठीच मी तुम्हाला विचारलो. आता मला काही जमत नाही, याच्यासाठी तुम्ही काहीतरी मला सांगावं. कोण म्हणते? अर्जुन देवाला म्हणू लागले, देवा मी तुम्हाला पहिलंच विचारलं. काय विचारले होते? काय म्हणतो? तरी याची लागी तुमते म्या राऊळाशी विनविले होते, जे हा परमार्थ ध्वनी ते न बोलावा. कोणची ध्वनी आहे? परमार्थ ध्वनी आहे. आणि मग महाराज म्हणतात, अरे बाबा यासाठी देवा मी तुमची पूर्वीच विनवणी केली होती की तत्वज्ञान संदिग्ध भाषेत सांगू नका. म्हणजे तुम्ही जे बोलताय ना मला कळतच नाही, थोडं सोप्या भाषेत सांगा. जे तुम्हाला तत्वज्ञान सांगायचं आहे की नाही, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, मी सर्वसामान्य माणूस आहो आणि मला काही तेवढं कळत नाही. तुम्ही मला असं अर्थांना बोलण्यापेक्षा सरळ सांगायचं. कोण म्हणाले? अर्जुन देवाला म्हणू लागला, अहो तुमचं ही भाषाच कळणार नाही. अरे बाबा मी भाषा काही सांगित नाही गेलो तुला. तुझे मार्ग सांगितलंस ना, 4थ्या अध्यायामध्ये तुझे काही निरूपण केलेलं आहे ज्ञानाबद्दलचं, आणि त्याच ज्ञानाची शांती कशी व्हावी, ज्ञान कसं स्थिर व्हावं हेच सांगू लागलं तुला. मी काय दुसरं सांगू लागलो? होय देवा सांगू लागल्या बरोबर आहे, पण थोडं मला काही थोडं माझ्या बुद्धीला झेपणं गेले. अजून थोडं सोप्या भाषेत सांगितलं तर बरोबर. अरे मी सांगू लागला, तुझे म्हणतोस तेच सांगतो, मी काही दुसरं सांगणार नाही. नाही नाही नाही, मला असं वाटतंय की तुम्ही थोडं तेच सांगा, पण थोडं मला दुसऱ्या भाषेत, सोप्या भाषेत, पटेल अशा भाषेत सांगा, असं अर्जुन देवाला म्हणतो. पण जे अर्जुनाने बोललं आणि तेच ज्ञानोबरायांनी रेखाटलेलं चित्र आहे, खूप गोड वर्णन करतात ज्ञानोबराया. तरी याची लागी तुमते. तुम्ही काय सांगितलं मला माग? ज्ञानोबराया आपल्या श्रीगुरूला विचारतात, खूप गोड वर्णन करतात. महाराज तुम्ही जे मला पहिलं सांगितलं की नाही, अरे काय चाललंय तुझं ज्ञान ज्ञान ज्ञान, याच्या पुढे काय नाही का? का वेळ घालतोस? इतकी मजा आहे महाराज. ज्ञानेश्वरीची जर संगती कळली ना मग मजा येते. भाषा एकच आहे, बोलणं एकच आहे, पण एका ओळीमध्ये चौघाचं भाषण आहे. कसं चाललंय हे कळलं तरच मजा येते, नाहीतर काही नाही. काय म्हणतात? भगवान श्रीकृष्णाला अर्जुन म्हणतो, देवा तुम्ही सांगताय बरोबर आहे, मला पटतंय, पण एवढं खोल सांगण्यापेक्षा थोडं खालच्या भाषेत सांगितलं तर बरं पडेल. अरे बाबा माझ्या मताने तुला कुठं सांगू लागलो, तू जे सांग मला ते सांगू लागलो. मी काय आगाव सांगितलं का? आगाव नाही सांगितलं, पण थोडं मला जमल तसं सांगा. पण त्याच्या व्यतिरिक्त ज्ञानोबरायचं जे बोलणं आहे ना, ज्ञानोबराय थोडं वेगळ्या भाषेत बोलतात. ज्ञानोबराय काय म्हणतात? निवृत्ती दादा ज्या वेळेला ज्ञानोबरायला सांगितलं की अरे बाबा ज्ञाना, अरे 4था अध्याय संपायला आला, तुझं काय ज्ञान संपलं, आता ज्ञानाच्या पुढे काही नाही. सर्वस्व म्हणजे काय ज्ञानच आहे का? याच्या पुढे काही नाही का? तुला असं वाटत नाही का वेळ गेला? असं वाटत नाही? तुझ्या मनाला तरी पटत नाही. ज्ञानापेक्षा अजून काय वेगळं आहे?
देवा वेगळा असेल पण माझं मन इथं रमलं. ज्ञान सांगत असताना निवृत्ती दादाला म्हणतात, दादा तुम्हाला वाटलं बरोबर आहे, माझा पण वेळ गेला असं वाटलं, पण मला त्याच्यामध्ये वेगळाच आनंद झाला. आणि ज्ञान सांगण्यामध्ये मी थोडासा बहाणारहित झालो आणि वेळ गेला, मला माफ करा. पण माफ करा, पण कसं माफ करा? मग तुम्हाला काय वाटतं? आता तुम्हाला काय वाटतं मी काय सांगावं? त्यावेळेला म्हणतात, अरे ज्ञानाच्या पुढे काही आहे? काय आहे? तर ज्ञानाच्या पुढे शांती आहे. पण शांतीचं काय सांगितलंच नाही. मी याच्यातच मग्न झालो तर शांती कुठं आली? ज्ञान आणि गुरु हे दोन सांगत असताना ज्ञानोबर आहे भानावरच बरं. ज्ञानेश्वरी बघा तुम्ही, ज्या वेळेला गुरुचं वर्णन आलं त्यावेळेलाही भानावर नसतात आणि ज्ञान सांगत गेले तरी भानावर नसतात. ज्ञानच गुरु आहे आणि गुरु तेथे ज्ञान आहे. असं असल्यामुळं ज्ञानोबऱ्या निधीत तिथे जातात आणि म्हणून लागले, देवा श्री गुरु निवृत्ती दादाला भेटा, दादा माऊली मला बघा ज्ञान आणि गुरु हे दोन सांगत असताना माझीच माझी वाणी माझ्या ताब्यात नसते, माझी स्थिती माझ्या ताब्यात नसते आणि मी माझ्या ताब्यात नसतो, मी माझ्या श्री गुरुला समर्पित झालेलो असतो. म्हणून ज्ञानाचा जरी माझ्या शब्द कानावर पडला किंवा श्रीगुरूचा जरी शब्द कानावर पडला, कानावर पडण्यापेक्षा माझ्या अंतःकरणातून बोललो तर माझं अंतःकरणच अर्पण केलेलं आहे. मी काय बोलू माझं मला कळत नसतं, म्हणून मला माफ करा. आणि इथून पुढे मी काय सांगू, फक्त तुम्ही कृपा दृष्टी करा, आदेश सांगा, मी त्याचं वर्णन तुमच्या कृपेने करेन. ही कोणाची भाषा आहे? कैवल्य कैवल्याचा पुत्र आहे, या जगाचा मालक आहे, दयेचा ज्ञानाचा सागर आहे. एवढे मोठे माऊली असून सुद्धा श्री गुरुच्या पुढे नमन होतात, श्री गुरुच्या पुढे समर्पित होतात आणि मोठ्या अंतःकरणाने प्रेम भावनेने आपल्याच गुरु महाराजाला प्रश्न विचारतात. त्याचं नाव शिष्य आहे. बरं का? प्रेम भावनेने उदार अंतःकरणाने ज्या श्री गुरुकडे पाहतो आणि पाहत असताना त्याचे डोळे सुकावले जातात, त्याला शांतीचा सागर म्हणतात. ज्या श्री गुरुशी एकरूप होतो, ज्या श्री गुरुशी समर्पित होतो आणि तिथेच शांतीचा सागर होतो आणि त्याच घरामध्ये शांती धारण होते आणि त्याच शांतीच्या सुखामध्ये सुखी होतो आणि इकडे तिकडे काहीही भटकत नाही, वृत्ती कुठंच भटकत नाही. कारण का भटकणारी स्थिती संपून गेलेली असते. आता एक धरीला चित्ती आम्ही रकुमाईचा पती, आता आणि एक दुसरे एक स्थिती प्राप्त होते आणि त्या स्थितीचं नाव म्हणजे शांती. बरं, त्या स्थितीचं नाव काय आहे? शांती आहे. कारण का आता इकडे तिकडे न पाहता, इकडे तिकडे न जाता, अरे जाईल तिकडे तो दिसतो, पाहिल तिकडे तो दिसतो, राहील तिकडे तो राहतो. जेथे जाते तेथे
तू माझा सांगाते, चालवेसे हाते धरून या, जाईल तिकडे धरून नेतो, हाताला धरून असतो, पाहिल तिकडे दिसतो, राहील तिथे राहतो, आणि राहिल्या जागी तेच पाहतो, आणि त्या स्थितीत राहणं म्हणजे शांती धारण करणं. इतका गोड प्रसंग निवृत्तीदादाने ज्ञानोबरायाच्या पदरात सोडला, आणि इतक्या अट्टासाने, इतक्या प्रेमाने, इतक्या उल्हासाने, मोठ्या आवडीने त्या शांतीचं प्रदर्शन, शांतीचा गौरव आणि शांतीचं खरं महत्व तुम्हा आम्हाला सांगण्यासाठी ज्ञानोबराया आपल्या श्री गुरुला विचारतात. काय म्हणले? तरी याची लागी तुमते ज्ञा राऊळाशी विणविले होते, जे हा परमार्थ ध्वनी ते न बोलावा. मी बोला पण असं बोलू, कसं बोला? सोप्या भाषेत. पण ज्ञानोबरायांनी रेखाटलेलं चित्र वेगळंच आहे. ज्ञानोबराया भाषा चेंज केली आणि आपल्या श्री गुरुला सांगू लागले. मी नम्र झाले आणि हात जोडून हनुमंतरायासारखे उभे राहून म्हणतात, माऊली तुम्ही म्हणता बरोबर, वेळ वाया गेला. ठीक आहे, खरंच गेला असेल. कारण का ज्ञानाच्या भरामध्ये, सांगण्याच्या ओघामध्ये मला ज्ञान आणि गुरु हा विषय माझ्या परम कर्तव्याने, माझ्या प्रारब्धाने, माझ्या परम पुण्याईने हा विषय मला प्राप्त झालेला आहे. आणि तो विषय मला सांगण्यामध्ये थोडा मी बाहून गेलो बरं का, मला माफ करा. ते बी तुमचं बरोबर आहे. पण माझं मत असं आहे की ते तुम्ही बोलता, आता त्याच्याविषयीच मला बोलायचं. तुम्ही मला 4थ्या अध्यायाच्या शेवटी सांगितलं, काय सांगितलं? भाऊ, अरे आता ज्ञान बस झालं, ज्ञानाची सीमा पार झाली. आता तू काय कर? मी तुम्हाला पहिलेच विचारलो की आता मी काय बोलायला पाहिजे. त्या ओळी सांगतात, याची लागी तुमते म्या राऊळाशी विणविले होते. मी तुम्हाला पहिलेच 4थ्या अध्यायामध्ये शेवटी सांगितलं, विचारलं की आता मला काय बोलायला पाहिजे, आता इथून पुढे मी काय बोलू. तर निवृत्तीदादा म्हणतात की बाबा तू आता शांती सांग. शांती, शांती कशाला म्हणाव, शांती कशी असते आणि शांती काय येते, शांतीची काय गरज आहे? तर शांती परते सुख नाही. शांती झाल्याशिवाय समाधानच नाही. समाधान कशानं होतो? तर शांतीमुळे समाधान होतो. एरवी समाधान सगळं काही मिळेल पण माणूस समाधान होत कशाने समाधान होईल? 10 एकर शेत घेतल्याने, 5 एकर ऊस लावल्याने, कोण समाधान आहे? कोण सुखी आहे? कोणी सुखी नाही. जो देखसे दुख या बाबा, सुख या कोई नहीं. राजा दुखया, प्रजा दुखया, सुख या कोई, कोणी सुखी नाही. कोणी सुखी नाही. मग सुखी कोण आहे? रामदास स्वामी ते सांगतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझे शोधून पाही. काय म्हणले? विचारे.
काय सांगितलं? जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे, याचा असं संदर्भ आहे. काय म्हणले? जगी सर्व सुखी, जगी विचारे असा कोण आहे. याची जी मांडणी रामदास स्वामींनी मांडले, मांडता येत नाही, जोडता येत नाही. जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे, हा पॉइंट बाजूला ठेवला पाहिजे. काय पॉइंट आहे? विचारे, सुखी विचारे, जगी विचारे, कोण विचारे, आईचा विचारे कोण आहे. किती पॉइंट आहे त्याच्यात? असा या जगतामध्ये असा सुखी कोण आहे विचारे. कोण विचारे? कोणाला विचारे? जगाला विचारे. कळलं? रामदास स्वामीला काय म्हणायचं कळलं तुम्हाला? कोणाला विचारे? काय म्हणले? जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना. कोणाला म्हणले नाही, मनाला सांगतात. विचारे मना तुझी शोधून पाहे. जगी विचारे, जगात विचार कर. जग विचार कर. का विचार कर? जग नावाची वस्तू नाही. मना विचारे, जग नावाची वस्तू नाही. जग झालं नाही, मग जे झालं नाही त्याच्यात राहणारे सुखी विचारे. मना विचारे. अरे तू विचार. कोणाला? मनाला. अहो इतके श्लोक भारी आहेत मग, पण आम्ही त्याची संगती कळली नसल्यामुळं थोडस भांबावल्यासारखं होतं. काय म्हणले? जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे. इथं थांबवलं. विचारे मना तुझी शोधून पाहे. मना तुझी विचारे, मना तुझी शोधून पाहे. विचारे मना. तू मना या जगात असा कोण विचारवंत आहे. तू या विचार कर. तुझ्या मनाला तू काय कर? विचार कर. आपल्या मनाला काय करावं लागतं? आपण विचार करावा लागतो. मोठे बाबा म्हणायचे, चांगला विचार केला तर. कोणता विचार? चांगला. जिथे चांगला विचार झाला तिथे वंगला विचार राहतो का? जिथे चांगला विचार झाला, चांगला झाला, त्याचा अर्थ वंगला राहिला नाही. तसं इथं काय म्हणतात? जगी सर्व सुखी असा कोण आहे. कारण का? असा कोण आहे याच्या पाठीमागे सगळे दुःखी, कोणीच सुखी नाही. सुखी एक परमात्मा आहे आणि दुसरा साधू आहे. म्हणून संत संगतीचे काय सांगू सुख. संत संगतीत सुख आहे आणि त्या सुखाने सुखी होतो. त्या सुखामध्ये स्थिर होतो आणि जो सुखी होतो तो समाधान असतो. सुख तिथंच समाधान आहे. काय? सुखात काय? समाधान आहे. राहे समाधान चित्ताच्या.
समाधान चित्ताची यार आहे. कुठं? तिथं जो चित्ताच्या जागी समाधान होतो त्याचं नाव शांती. आणि जो शांतीला धारण करतो तोच चित्ताची हळहळ जाते, चित्त स्थिर होतं. चित्त चंचल असलेलं चित्त स्थिर होणं याचंच नाव शांती धारण करणं. आणि जिकडे पाहतो तिकडे ब्रह्म होणं, ब्रह्ममय वृत्ती राहणं आणि ब्रह्मस्थितीत राहणं याचं नाव शांती धारण करणं. मग कितीतरी वेळा 121 वेळा अंगावर ज्यावेळेस पान खाऊन थुकतो, आंघोळच केली पण काय बोललं ना, तिचं नाव शांती. अपकार केला तरी त्याच्यावर उपकार करावा, त्याच्याशी संबंध बोलू नये, त्याचं नाव काय? शांती आहे. आणि ते शांती ज्ञानाच्या रूपातून प्रगट होणारे तिचं नाव शांती आहे. ज्ञानाच्याच पोटातून उत्पन्न होणारे म्हणजे ते ज्ञान रुजलं आणि रुजलेलं ज्ञान पुन्हा उगवलं शांतीच्या रूपात. आणि तिचं नाव शांती आहे. आणि तीच शांती आपल्याला परमार्थ स्वरूपाला, ब्रह्म स्वरूपाला, आत्मस्वरूपाला, आनंद रूपाला एकरूप करणारी ती शांती आहे. आणि हीच शांतीचा अंकुर आपल्या हृदयात फुटावा आणि तीच शांती आपल्यामध्ये राहावी असं जर वाटत असेल तर श्री गुरुच्या चरणावर, श्री गुरु चरणाच्या सुखामध्ये जो सुखी होतो, श्री गुरुच्या नामस्मरणामध्ये जो मग्न होतो आणि त्यांच्याच हृदयामध्ये सुख नाम शांती प्रगट होते आणि त्याच शांतीच्या अंकुर रूपाने त्याच्या मुखातून बोलणारे शब्द जसे काही अमृताचे कल्लोळ निघतात, ते ज्ञानाचं एकमेव श्री गुरुचा एकमेव प्रसाद आहे. असं ज्ञानोबराया आपल्या श्री गुरुचं बोलण्यावरून, श्री गुरुच्या आज्ञावरून ज्ञानाचा विषय सांगत असताना शांती सांगायला लावली. आणि तेच शांती ज्ञानोबरायाने मोठ्या प्रेमाने, मोठ्या अट्टासाने, उल्हासाने खूप दृष्टांत, सिद्धांत, अनुवाद करून शांती सांगणार आहेत. पण शांती ही 5वा अध्याय होईपर्यंत सुटली नाही. बारकाईने सांगावं लागतं आणि बारकाईने अभ्यास करावा लागतो. बोलत बोलत विषयांतर होतो. सांगत असताना माऊली अनेकच्या भाषेमध्ये अनेक दृष्टांत सांगत जरी दूर गेले तर शांती ही शेवटच्या 6व्या अध्यायापर्यंत सोडलीच नाही बर का. लावताना लिंक लावूनच करावं लागतं. पण आम्ही काय करतो, एक ओळी घेतली का दुसऱ्या ओळीचा दुसरा अर्थ असल्यामुळे आम्ही शांतीला सोडून दिली. मग काही जागी काय होतात, दृष्टांत येतात, काही जागी सिद्धांत येतात, काही अनुवाद येतात. त्याच्यामुळं आम्हाला जो मुख्य विषय आहे तो विषय बाजूला राहतो. आम्ही दृष्टांत, सिद्धांत, अनुवादावर गेलो, पण जो मुख्य विषय आहे ते राहून जातो. तर ज्ञानोबराया सांगू लागले की खरंच म्हणतात की देवा, यासाठी देवा मी तुमची जी पूर्वी विनवणी केली होती की तत्वज्ञान संबंधी भाषेमध्ये सांगू नका, तर देव म्हणतात अरे बाबा मागील गोष्टी राहू दे, आता दोन्ही मार्गापैकी उत्तम मार्ग कोणता हे स्पष्ट करून सांगा. आता काय आहे, एक ज्ञान आहे आणि एक शांती आहे. मग तुम्हाला शांती बरी वाटते का ज्ञान बरं वाटतं? आता ते तुझ्या मनाला काय वाटतं बघ. श्री गुरु निवृत्ती दादा ज्ञानोबरायाला सांगतात आणि ज्ञानोबराया म्हणतात देवा आता तुमच्या कृपेने, तुमच्या कृपा आशीर्वादाने
जसं जमल तसं. आता मला शांती सांगावी वाटते, कारण का माझ्या मुखातून ज्ञान गेलेलं आहे. आता वाकडे का नीट देव जाणे, पण मी ते सांगितलेलं आहे बरं का. पण आता माझ्याही मनाला वाटतं की आता ज्ञान तर सांगून झालंय आणि ते बी तुम्हाला ऐकायला आलंय. ऐकायला याचा अर्थ तुम्ही कमी कर म्हणला, त्याचा अर्थ काहीतरी असेलच. आता मला त्याच्यावर काही बोलायचं नाही, पण मी जे बोलणार आहे, पण आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी आता शांती सांगणार. 2 मार्ग सांगितले, भक्ती आणि शांती, ज्ञान आणि शांती. तर काय सांगितले? या परी मागील असो देवा, आता प्रस्तुती उकलून देखावा, सांगे दोन्ही माझी बरवा मार्ग कोण सांगे. आता मला असं वाटतं, आता हे दोन्ही बी तर त्याच स्थितीचे आहेत, त्याच लेवलचे. मग आता कोणता नेमकं मी मार्ग धरू आणि मला काय सांगावं, मी काय सांगू, ते तुम्हीही सांगलेलं बरं राहील, तुमच्या मुखाने सांगलेलंही बरं राहील. काय म्हणतो अर्जुन? काय म्हणतो? देवा, मागील गोष्टी राहू द्या हो, आता दोन्ही मार्गापैकी उत्तम मार्ग कोणता हे स्पष्ट करून सांगा बरं. हे करू का ते करू? ज्ञानात सुख आहे का शांतीत सुख आहे? शांती धारण केल्याने काय होणार आहे आणि ज्ञान ग्रहण केल्याने काय होणार आहे? आता मी नेमकं काय करू हे मला तुमच्या मुखानं सांगलेलंही बरंच राहील, असं ज्ञानोबराया आपल्या श्रीगुरूला सांगतात. आणि भगवान श्रीकृष्ण, अर्जुन भगवान श्रीकृष्णाला सांगतात. खूप गोड आहे. आता झालेली सेवा श्रीगुरूंच्या चरणी, ज्ञानोबरायाच्या चरणी आणि सर्व जमलेल्या आपल्या साधकांच्या चरणी. कारण का आता उद्यापासून इतका सुंदर विषय आहे, पण आपला योग किती महिन्याला येते काय नाही. तर शांती ध्यानातून जाते, ज्ञान बी जाते, काय म्हणा. असा योग जर सारखा राहिला तर ते खाताना मजा वाटते, ऐकताना मजा वाटते, सगळं सुख त्याच्यामध्ये पदरात पडतो. झालेली सेवा श्री गुरुच्या चरणी, जगद्गुरु तुकोबरायाच्या चरणी, ज्ञानोबरायाच्या चरणी. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. तुकाराम 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 तुकाराम. आथा विश्वात्मकी देवी, दोषोनी मज द्यावी पसायला नाही. तया सत्कर्मी रती वाढो, दुरितांची तिमिर जावो. जो जेवांची लतवते लावो प्राणीदात, विश्वार निष्ठांची मांद्याळी. चला कल्पतरुचारव, बोल जित्यार नाओ पियुषांचे. मारतंड जी स्थापहिना,
किम होणा सर्व सुखी भजोजादी पुरोखे अखंडित विशेष लोकविये एक म्हणे श्री विश्वेश्वराव येणेवर ज्ञान देव सुखया झाला येणेवर ज्ञान देव सुखया झाला हरि ओम शांती शांती सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणी हेची आता जय जय रघुवीर समर्थ स्वामी रामदास महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज बोलो रे भाई सब संतन की जय. ह्याला अधिकार